नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. सुरू करूया आपण. हो, काही हरकत नाही. कुंडली मित्र आणि भाग्योदय ज्योतिष यांच्यातर्फे निशुल्क अशी व्याख्यानमाला आपण ठेवत असतो दर गुरुवारी. विविध तज्ञ मंडळी येत असतात. माझा माईक बंद आहे. साधारण 1 वर्ष झालेलं आहे या गुढीपाडव्याला. वर्धापन दिन आम्ही नुकताच साजरा केलेला आहे. तर आज आपल्याकडे पंडित श्रीनिवास कृष्णाजी रामदास हे आपल्याकडे आलेले आहेत. त्यांची ओळख विशेष अशी सांगण्याची तसं गरजच नाहीये खरं. सर्वांना ते परिचित आहेत. परंतु मी थोडक्यात परिचय त्यांचा मी करून देते. इलेक्ट्रिकल इंजिनियर ते असून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातून अतिरिक्त कार्यकारी अभियंता या पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. ज्योतिषशास्त्राचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळालेला आहे. कैलासवासी कृष्णाजी राजाराम रामदास यांच्याकडून मिळालेला आहे. प्रारंभिक शिक्षण देखील त्यांच्याकडूनच त्यांनी घेतले आहे. त्यानंतर फलज्योतिष अभ्यास मंडळ पुणे यांच्याकडून सर्व परीक्षा पूर्ण झालेल्या आहेत. तर ते माझे गुरुबंधू आहेत. माझं शिक्षण पण फलज्योतिष अभ्यास मंडळ पुणे इथूनच झालेलं आहे. इंजिनियर, डॉक्टर, वकील, न्यायाधीश या विषयात प्रावीण्य प्राप्त केलेल्या तसेच विवाह योग विशेष संशोधन करून विशारद, ज्योतिष भास्कर, ज्योतिष पंडित आणि ज्योतिर्विद्या वाचस्पती अशा सन्माननीय पदव्या त्यांनी मिळवलेल्या आहेत. होराभूषण या पदवीने ते सन्मानित आहेत आणि 1994 पासून 32 वर्ष झाले ते या क्षेत्रामध्ये आहे आणि 2001 पासून त्यांनी ज्योतिष ज्ञानदानाचं काम देखील सुरुवात केलेलं आहे. त्या कार्यामध्ये आदरणीय जकातदार सरांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभलेले आहे. नाशिक येथील फलज्योतिष प्रबोधिनी या संस्थेचे ते अध्यक्ष असून तिथे अध्यापनाचे कार्य देखील करतात. विविध मासिकांमधून लेखन देखील त्यांनी केलेले आहे. पुणे, ठाणे, महाबळेश्वर, नाशिक, सप्तशृंगीगड, सातारा, सांगली, नृसिंहवाडी, रत्नागिरी, धुळे गावांची लिस्ट खूप मोठी आहे. विविध ठिकाणी झालेल्या अधिवेशनातून विविध विषयांवर त्यांनी ज्योतिष व्याख्याने दिलेली आहेत. सन 2008 पासून सिद्धांत ज्योतिष संस्था सांगली यांच्याकडून त्यांना यशदीप हा पुरस्कार मिळालेला आहे. पद्मश्री तसेच ज्योतिष रामानुजाचार्य पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहे. 2023 मध्ये पुणे येथील ज्योतिष अधिवेशनामध्ये उत्कृष्ट ज्योतिष व्याख्याता असा पुरस्कार देखील मिळालेला आहे. अनेक वेळा उत्तम ज्योतिष शिक्षक हा पुरस्कार देखील मिळालेला आहे आणि भरपूर मोठी लिस्ट आहे. तर मी तसं तर परिचित आहेत सगळ्यांना. म्हणून मी आता जास्त वेळ न घालता सरांना बोलायची संधी देते. तर सर तुम्ही आपण आपलं व्याख्यान सुरू करावं. तुमचं स्वागत आहे. हरिओम. जय श्रीराम. जय श्रीराम. आजच्या माझ्या व्याख्यानाचा विषय आहे कुंडलीतील मोक्ष त्रिकोण रहस्य. मला ज्योतिषशास्त्राचं बाळकडू देणारे माझे वडील कृष्णाजी राजाराम रामदास गुरुजी मंगळवेडेकर, माझे ज्योतिष गुरु जकातदार सर आणि या व्याख्यानासाठी उपस्थित असणारे सर्व ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक, ज्योतिषप्रेमी बंधू आणि भगिनींनो, मी रणवरे सरांचे सुरुवातीलाच आभार मानतो, कारण त्यांनी हा आजचा विषय निवडून मला त्यावर बोलण्याची संधी दिली. कारण हा विषय असा आहे की या विषयावर सहसा जास्त चर्चा होताना दिसत नाही आणि कदाचित हा विषयच ज्योतिषशास्त्राची आवश्यकता किंवा आपल्या जे आपण 18 प्रवर्तक म्हणतो ज्योतिषशास्त्राचे, त्या ज्योतिषशास्त्राच्या 18 प्रवर्तकांनी आपल्याला हे ज्योतिषशास्त्र कशासाठी दिलेलं असावं याचं कारण कदाचित आपल्याला या विषयातून मिळू शकतं. म्हणून आता मी काय करतोय, माझा स्क्रीन आहे तो शेअर करतोय. आपण जर असा विचार केला की या ज्योतिषशास्त्राची देणगी आपल्याला या पूर्वाचार्यांनी कशासाठी दिली असावी, तर त्यासाठी आपल्याला काही संस्कृत ग्रंथामध्ये दिलेले श्लोक पाहावे लागतील. त्यासाठी सगळ्यात पहिला जो श्लोक आहे तो स्मृती रत्नाकर या ग्रंथातला आहे. तो श्लोक म्हणतो, पूर्वजन्म कृतम पापम व्याधी रूपेण बाधते
अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम. म्हणजे या आधीच्या अनेक जन्मामध्ये आपल्याकडून जी पाप कर्म झालेली आहेत ती आपल्याला या जन्मात व्याधी रूपाने बाधत असतात. आणि या बऱ्या वाईट कर्माचं जे काही फळ आहे ते आपल्याला भोगावंच लागतं. आणि पुढे जाऊन मग प्रश्नमार्ग हा ग्रंथ म्हणतो, पूर्वजन्मार्जितं कर्म शुभम वा यदि अशुभम तस्य पक्तिम ग्रहाः सर्वे सूचयन्ति इह जन्मनी. म्हणजेच आपण पाठीमागच्या जन्मामध्ये जी काही बरी वाईट कर्म केलेली आहेत आणि त्यापैकी जी कर्म पक्व झालेली आहेत त्याची फळं काय मिळणार याची सूचना ग्रह देत असतात. म्हणजेच आपल्याला काय घडतं एवढं सांगूनच पूर्वाचार्य थांबले नाहीत, तर या सगळ्या घटनांची सूचना ग्रह देत असतात. आपण नेहमी म्हणतो की ग्रह घटना घडवतात, तर ग्रंथ स्पष्ट म्हणतायत ग्रह घटना घडवत नाहीत, ग्रह त्या घडू शकणाऱ्या घटनांची सूचना देत असतात. आणि एवढंच सांगून थांबले नाहीत, त्यांनी आपल्याला ज्योतिषशास्त्रही दिलं. पुढचा फलदीपिका ग्रंथ काय म्हणतोय, यदुपचित अन्य जन्मनी शुभाशुभम कर्मणः पक्तिम व्यंजयती शास्त्र मेतत तमसी द्रव्याणी दीप इव. म्हणजे एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये एखादा दीप जर प्रज्वलित केला तर आजूबाजूला काय आहे या सर्वांचं तो आपल्याला ज्ञान देतो. तसंच हे ज्योतिषशास्त्र जे आहे ते आपल्या आधीच्या जन्मामध्ये आपण जी काही शुभ अशुभ कर्म केलेली आहेत आणि ज्याचं फळ आपल्याला जे काही भोगावं लागू शकतं त्याचं ज्ञान देत असतं. आणि मग उपनिषदाने तर एक मुखाने म्हणलेलं आहे, यत ब्रह्मांडे तत् पिंडे. म्हणजे या ब्रह्मांडामध्ये जे आहे तेच या पिंडामध्ये आहे. म्हणजेच माणूस या विश्वाची छोटी आवृत्ती आहे. आता ब्रह्मांड पुरुष म्हणजे आपण आपल्या कुंडलीमध्ये जो काल पुरुष म्हणतो. प्रत्येक ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक ज्योतिषशास्त्र शिकायला सुरुवात केलं की त्याला काल पुरुषाची कुंडली सांगितली जाते आणि हा ब्रह्मांड पुरुष म्हणजेच काल पुरुष आहे, हे आपण लक्षात घ्यायचं. आणि मग पुढे जाऊन चरक संहिता म्हणते पुरुषोयम लोकसंहिता. म्हणजे या काल पुरुषाप्रमाणेच सामान्य लोकांचं पहावं. मग आता आपल्याला सर्वांनाच माहित आहे की कुंडलीमध्ये 12 भाव असतात आणि या 12 भावांची विभागणी 4 त्रिकोणामध्ये केलेली आहे. त्यातला पहिला त्रिकोण म्हणजे धर्म त्रिकोण. कुंडलीतील 1, 5, 9 या भावांनी बनलेला धर्म त्रिकोण. 2, 6, 10 या भावांनी बनलेला अर्थ त्रिकोण. 3, 7, 11 या भावांनी बनलेला काम त्रिकोण आणि 4, 8, 12 या भावांनी बनलेला मोक्ष त्रिकोण. आता बघा या भावांची रचना सुद्धा इतकी छान केलेली आहे. आणि त्याआधी मी आपल्याला हे सांगू इच्छितो की आपलं जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान काय म्हणतं की प्रत्येक जीवाचा जन्म हा धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ साध्य करण्यासाठी झालेला आहे. आता या 12 भावाची रचना सुद्धा किती छान केली आहे बघा. पहिला भाव म्हणजे आपण स्वतः, आपली इच्छा, हा धर्म त्रिकोणाचा प्रारंभिक भाव आहे. हा भाव काय म्हणतो, पहिल्यांदा धर्म जाणून घे. म्हणजे इथं धर्म म्हणजे कर्तव्य असं अपेक्षित आहे. मग पुढचा द्वितीय भाव म्हणजे अर्थ त्रिकोणाचा प्रारंभिक भाव म्हणतो तू आता कर्तव्य जाणून घेतलेली आहेत त्याप्रमाणे कर्म कर. तिसरा भाव जो आहे तो काम त्रिकोणाचा प्रारंभिक भाव, तो म्हणतो आता तू धर्माप्रमाणे कर्म केलेली आहेस
त्या कर्मातून तुला काही ना काही धनार्जन होणार आहे आणि त्या धनार्जनातून तू तुझ्या कामना पूर्ण कर. आणि मग पुढे येतो तो मोक्ष त्रिकोणातला प्रारंभिक भाव. तो म्हणतो आता तुझ्या कामना पूर्ण झालेल्या आहेत, तुला संतुष्टी मिळालेली आहे, आता तू अंतःकरण शुद्धीकडे वळ. तर चतुर्थ भाव या भावालाच आपण मातृभाव असं सुद्धा म्हणतो आणि सुख भाव असं सुद्धा म्हणतो. सु म्हणजे चांगलं आणि ख म्हणजे आकाश. अतिशय उत्तम स्पेस देणारा हा भाव आहे. या भावावरून आपण आपली माता पाहतो आणि आपल्याला जन्म देऊन पहिली गती देणारी ही माताच म्हणजे प्रत्यक्ष पार्वती असते. त्यामुळंच शंकराचार्य म्हणतात गतिस्त्वम 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 भवानी. काल पुरुषाच्या कुंडलीत चतुर्थ स्थानात कर्क रास येते. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि चतुर्थ स्थानाचा कारक ग्रह सुद्धा चंद्रच आहे. मग हा चतुर्थ भाव, ही कर्क रास आणि ह्या चंद्र हे मोक्ष त्रिकोणाचं बीज आहे आणि हे बीज घेऊनच आपण पुढे जाणार असतो. मग या त्रिकोणामध्ये आपल्याला संतुष्टी मिळाली, आपलं अंतःकरण शुद्ध होत चाललंय. मग अशा वेळेला आपल्या मनामध्ये विचार येतात, मी कोण आहे, मी कशासाठी आलेलो आहे. आणि मग या विचाराचं ज्ञान जर आपल्याला मिळवायचं असेल तर आपल्याला अष्टम भावाकडे जावं लागतं. कारण अष्टम भाव हा चतुर्थ भावाचा पंचम भाव आहे. म्हणजे चतुर्थ भावाचं ज्ञान, आपल्या मनामध्ये जे विचार निर्माण झाले त्याचं ज्ञान अष्टम भाव देणार आहे. अष्टम भावाला आपण गूढ भाव असं म्हणतो. आपलं ज्योतिषशास्त्र सुद्धा या अष्टम भावावरूनच पाहिलं जातं. काल पुरुषाच्या कुंडलीमध्ये अष्टम भावात वृश्चिक रास येते. ही मंगळाची रास आहे आणि अष्टम भावावरून आपण तपस्या, मेडिटेशन, त्यामध्ये असणारं सातत्य, ट्रान्सफॉर्मेशन, कायापालट, जे नाही ते समजून घेऊन मिळवणं आणि जे आहे ते सोडून देणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अष्टम भावावरून पाहिल्या जातात. आणि या अष्टम भावाचा कारक जो आहे तो शनी ग्रह आहे. आता ही साधना तपस्या करायला एक आंतरिक ऊर्जा लागते. ती आंतरिक ऊर्जा हा भाव देतो. ज्यावेळेला मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू केला त्यावेळेला मला प्रश्न पडला की अष्टम स्थानाला आपण मृत्यू भाव म्हणतो, अष्टमाचा कारक शनी हा मृत्यू देणारा ग्रह म्हणतो, आणि इथं जर मृत्यू होत असेल तर मग पुढचे 4 भाव कशासाठी दिलेले आहेत. आणि मग चिंतन झालं आणि काही दिवसांनी मग त्या चिंतनातून जाणवलं की हा भाव म्हणजे फक्त देहाचाच मृत्यू नाहीये, तर हा भाव म्हणतो या देहामध्ये मी नावाचा एक अभिमानी आहे, त्या मी अभिमानीला तू मार आणि पुढे चल. काल पुरुषाच्या कुंडलीमध्ये अष्टमात जी वृश्चिक रास येते ती चंद्राची नीचीची रास आहे आणि अष्टम भावा चंद्रासाठी मरणकारकही भाव आहे. मग इथं अष्टम भाव म्हणतो तू तुझ्या मनाला मार, मनाला माग सोड आणि पुढे जा. आपल्याला माहित आहे की बॉडी, माइंड आणि सोल म्हणजे शरीर, मन आणि आत्मा हा आपल्या जीवनाचा ट्रायपॉड आहे. आणि या शरीराचं प्रतिनिधित्व प्रथम भाव करतो, मनाचं प्रतिनिधित्व चंद्र करतो आणि आत्म्याचं प्रतिनिधित्व रवी करतो.
मग आता इथं आपण शरीराला मागं सोडलेलं आहे. इथं आपण मनाला सुद्धा मागं सोडलेलं आहे. मग इथं उरला फक्त आत्मा, साक्षी भाव आणि आपलं शरीर. आणि मग हे घेऊन पुढे आपल्याला नवम स्थानात जायचं आहे. नवम भाव हा सर्वात पवित्र, सर्व शुद्ध गोष्टी दाखवणारा, धर्माचं खरं ज्ञान करून देणारा भाव आहे. आणि हे धर्माचं ज्ञान झाल्यानंतर मग पुढचा भाव येतो तो कर्मभाव. नवम भाव हा धर्म त्रिकोणाचा अंतिम भाव आहे. तो आपल्या सगळ्या धर्माच्या कल्पना आपल्या शुद्ध करून पुढे पाठवतो. आणि दशम भाव हा अर्थ त्रिकोणाचा अंतिम भाव आहे. मग दशम भाव म्हणतो आता कर्म कर. पण हे कर्म कसं आहे? श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलेल्या कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, म्हणजेच कर्म करत राहा, फलाकडे लक्ष देऊ नकोस, साक्षी भावाने त्या फलाकडे पहा. कारण तू कर्म करणार आहे म्हणजे तुला त्यातून लाभ होणार आहेत. आणि मग त्या लाभात जर तू गुंतून पडला तर तुला कुंडलीतला लाभ भाव ओलांडून व्ययभावाकडे जाता येणार नाही. म्हणून ही दशम भावाची जी कर्म आहेत ती साक्षी भावाने केलेली कर्म आहेत. मग आपण जातो व्ययभावामध्ये. व्ययभावालाच आपण मुक्ती किंवा मोक्षाचा भाव म्हणतो. व्ययभाव हा मोक्ष त्रिकोणाचा अंतिम भाव आहे. आता बघा, मोक्ष आपण म्हणतो मोक्ष मोक्ष, प्रथम भाव म्हणजे जन्म आहे आणि या जीवनाचा अंतिम ध्येय म्हणजे व्ययभाव म्हणजे मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे तरी काय? मोक्ष हा जो शब्द आहे तो मुच्च मुच्यते या धातूपासून आलेला आहे. आणि मुच्च म्हणजे मुक्त होणे. म्हणजे मुक्त होणे आणि मोक्ष हे दोन्हीही समानार्थी शब्द आहे. कारण आपण ज्या वेळेला जन्म घेतो त्यावेळेला एक जीव रूपाने इथं आपण आलेलो असतो. आणि हा जीव जो आहे तो संसारातल्या सगळ्या बंधनाशी बांधला गेलेला असतो. हा जीव जो आहे येताना दोन गोष्टी घेऊन आलेला असतो. एक म्हणजे आवरण, मायेचं आवरण, आणि दुसरं म्हणजे विक्षेप. विक्षेप म्हणजे भ्रम आणि अज्ञान. आणि हे मायेचं आवरण आणि हा विक्षेप या दोघांचा भेद झाल्याशिवाय आपल्याला आत्म्याचं स्वरूप कळणार नसतं. मग ह्या आवरणाचा भेद करायला आपल्याला रवी जो ज्ञानाचा प्रकाश आहे, आत्म्याचा कारक आहे, तो मदत करतो. आणि ह्या विक्षेपाचा भेद करायला आपल्याला शनी मदत करतो. म्हणून हा आपल्या आयुष्यातलं अज्ञान आणि आपला भ्रम दूर करण्यासाठी शनी हा वेळोवेळी 7.5, अर्ध 7.5, महादशा, अंतर्दशा या रूपाने आपल्या आयुष्यात येत असतो. आणि आपल्या मनातला जो भ्रम आहे की हे माझं आहे हे काढून टाकण्याचा टप्प्याटप्प्यावर करत असतो. म्हणजेच मोक्ष या सर्व गोष्टींशी संबंधित आहे. आता बघा, व्ययभाव, मोक्षभाव याच्यामध्ये काल पुरुषाच्या कुंडलीमध्ये मीन रास येते. आणि हा जो भाव आहे तो अष्टम भावापासून 5वा भाव आहे. म्हणजे अष्टम भावामध्ये आपण जी तपस्या केली, जो साक्षी भाव प्राप्त केला, त्याचं अंतिम ज्ञान, कारण अष्टम भावापासून हा 5वा आहे, व्ययभाव देणारा आहे. काल पुरुषाच्या कुंडलीत तिथं मीन रास येते. ही गुरुची स्वतःची रास आहे. गुरु हा ज्ञानाचा कारक आहे.
ही शुक्राची जो भक्तीचा कारक आहे त्याची उच्च रास आहे. आणि हा भाव जो आहे, हा या भावाचा कारक जो आहे तो शनी ग्रह आहे. मग द्वादश भाव आपल्याला काय सांगतो? तू अर्जित केलेलं जे ज्ञान आहे ते इथं अर्पण कर. तुझी जी भक्ती आहे ती इथे अर्पण कर. तुझी जी कर्म आहेत आणि त्या कर्माचं जे फळ आहे ते सुद्धा इथं अर्पण कर. आणि हे सगळं अर्पण केल्यानंतर तुझ्या हातामध्ये मुक्तीची ध्वजा जो केतू ग्रह दाखवतो ती येणार आहे. आता ही व्ययभावामध्ये अर्पण करणार आहे म्हणजे कुठे? कारण कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये तिथं कालपुरुषाची म्हणजे प्रत्यक्ष विष्णूची चरण युगुले येतात. या चरणावर या सगळ्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत. आणि मग तेव्हाच कळणार आहे की मी जीव नाही, मी एक चैतन्य आहे. मी आणि परमेश्वर वेगळे नसून फक्त परमेश्वरच आहे. आणि मग ही एकदा भावनामध्ये या भावनेकडे आपण गेलो की मग व्ययभावामध्ये जीव आणि शिव यांचं मिलन होणार असतं. आणि आपण मग म्हणतो की त्या जातकाला मोक्ष प्राप्त झाला. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला कुंडलीच्या माध्यमातून अभ्यासाने कळू शकतात. मग एखादा जातक विचारू शकतो किंवा एखादा ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक विचारू शकतो, हे ठीक आहे, हे फक्त तत्वज्ञान आहे का? नाही, तत्वज्ञान नाहीये हे. मग हे जाणून कसं घ्यायचं, तपासायचं कसं? तर त्यासाठी आपल्याला पराशरांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कुंडल्या सांगितलेल्या आहेत. आणि या कुंडल्या तपासायच्या कशा? तर त्याचं एक अतिशय सोपं सूत्र दिलेलं आहे. काय सूत्र दिलेलं आहे? भावात भाव पतेश्च कारक वशात फलम योजयेत. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला जी गोष्ट पाहायची आहे त्यासाठी महत्वाचे भाव कोणते आहेत हे पाहून ठेवा. मग त्या भावाचे स्वामी ते पाहून ठेवा. आणि मग जो कोणता विचार आपण करत आहात त्या गोष्टीचे कारकग्रह कोण आहेत ते पाहून ठेवा. आणि हे पाहिल्यानंतर यांचा एकत्रित विचार करा. आणि हा एकत्रित विचार केल्यानंतर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं. म्हणजे आपण ज्याची कुंडली पाहतो आहोत तो जातक मोक्ष प्राप्तीचा किती अधिकारी आहे. मग आता इथं बघा, इथं आपल्याला फक्त मोक्ष त्रिकोणातल्या 3 भावांचा विचार करून चालणार नाही. कारण काय आहे, आपण कुंडलीत बघितलं तर धर्म त्रिकोणाचे 3 भाव, कालपुरुषाच्या कुंडलीत त्या भावात येणाऱ्या राशी, मोक्ष त्रिकोणाचे 3 भाव, कालपुरुषाच्या कुंडलीत त्या भावात येणाऱ्या राशी यांचे स्वामी परस्परांचे मित्र आहेत. ते 2 गट, हे 2 त्रिकोण एकत्र काम करत असतात. आणि राहिलेले जे दोन त्रिकोण आहेत म्हणजे अर्थ त्रिकोण आणि काम त्रिकोण, तर अर्थ त्रिकोणाच्या 3 भावांचे जे स्वामी आहेत, शुक्र आहे, बुध आहे, शनी आहे. आणि काम त्रिकोणाचे जे स्वामी आहेत ते परत बुध, शुक्र आणि शनी हे आहेत. आणि यापैकी मिथुन, तूळ आणि कुंभ या राशीचा संबंध राहू या ग्रहाकडे सुद्धा येतो. मग अर्थ त्रिकोण आणि काम त्रिकोण हे 2 त्रिकोण एकत्र एका बाजूला आणि धर्म त्रिकोण आणि मोक्ष त्रिकोण हे एकत्र एका बाजूला. समुद्र मंथन फक्त बाहेरच झालेलं नाहीये, तर ते समुद्र मंथन आपल्या शरीरामध्ये सतत चालू असतं. आणि ते हे 2 गट आहेत. या 2 गटामध्ये
आपल्या शरीरामध्ये समुद्रमंथन, योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय, हे करावं का ते करावं, याचं मंथन आपल्या शरीरात चालू आहे. म्हणूनच संत श्री तुकारामांनी म्हणलेले आहे, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. ते युद्ध आपल्या शरीरात सतत चालू असतं. आणि या युद्धात जर आपण यशस्वी झालो तर आपण 12व्या भावात आनंदाने पोहोचतो. म्हणजेच आता आपल्याला मुख्य भाव कोणते झाले? 1, 5, 9, 4, 8, 12 या भावामध्ये येणाऱ्या राशी आणि या भावांचे स्वामी मंगळ, चंद्र, रवी, गुरु, शुक्र, शनी आणि मोक्षाचा कारक केतू. म्हणजे आपले भाव, भावेश आणि कारक हे नक्की झाले. मग याप्रमाणे आपल्याला कुंडलीमध्ये या गोष्टी तपासून आपण कोणत्या पायरीवर आहोत हे आपल्याला कळावं. म्हणून मी नेहमी सांगतो की आपली कुंडली म्हणजे आपल्या या आधीच्या जन्माची ब्ल्यू प्रिंट आहे. आणि ही ब्ल्यू प्रिंट जर वाचली, आपण समजून घेतली, तर या जन्माचा रोड मॅप आपण कसा ठरवायचा याचं चांगलं ज्ञान आपल्याला होऊ शकतं. म्हणजेच आता हे कुंडलीवरून आपल्याला नक्की ओळखता येतं. आणि मग त्यासाठी आपल्याला इथं एक उदाहरण घेणं भाग आहे. आणि मग आता एक उदाहरण मी घेतोय. आता आपल्या समोर बघा एक कुंडली आलेली असेल. सर्वांना कुंडली दिसतीये का? सर्वांना कुंडली दिसतीये? दिसते. ठीक आहे. हो सर, हो. ही जी कुंडली आहे बघा, की वैकुंठवासी सोनोपंत दांडेकर, ज्यांना संतश्री मामा दांडेकर या नावानेही ओळखलं जातं. आणि महाराष्ट्रामध्ये अशी कोणती व्यक्ती नसली पाहिजे की ज्यांना ओळखत नाही. तरी सुद्धा मामा तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते. पुण्यातल्या SP कॉलेजचे ते प्रिन्सिपल होते. वारकरी संप्रदाय, ज्ञानेश्वरी याच्या प्रचाराचं आणि प्रसाराचं त्यांनी फार मोठं काम करून ठेवलेलं आहे. धर्मक्षेत्र, अध्यात्म क्षेत्र यामध्ये सुद्धा ते अधिकारी पुरुष होते. आता ही जी कुंडली घेतलेली आहे मी, महाराष्ट्राचा कुंडली संग्रह असा एक छान ग्रंथ आहे. व.दा. भट सर आणि म.दा. भट सर यांचा हा ग्रंथ आहे. त्याच्यातून मी ही कुंडली घेतलेली आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला 2 कुंडल्या दिसत असतील, पण पहिल्यांदा आपल्याला जन्म कुंडलीवर फोकस करायचा आहे. आणि जन्म कुंडलीमध्ये या आधी मी सांगितलेले भाव, त्यांचे भावेश आणि कारक ग्रह यांचा संबंध कुंडलीमध्ये कसा प्रस्थापित होतोय हे आपल्याला बघायचं आहे. आणि संबंध म्हणजे 4 प्रकारचे असतात. हे तुम्हाला ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकाला माहीतच आहे. एक म्हणजे अन्योन्य योग असू शकतो, तो राशीमधून होणारा, तसाच नक्षत्रामधून होणारा. दुसरा म्हणजे युती योग आहे. तिसरा म्हणजे प्रतियुती परस्पर दृष्टी आहे. आणि चौथा म्हणजे एकतर दृष्टी, म्हणजे एका ग्रहाची दुसऱ्यावर दृष्टी आहे पण दुसऱ्याची पहिल्यावर नाही. म्हणजे ह्या 4 योग, या 4 संबंधातून आपण या आधी जे मोक्षासाठी तपासण्याचे योग बघितले, ते जास्तीत जास्त योग आपल्याला लग्न कुंडलीमध्ये दिसले पाहिजेत. आणि हे आता आपल्याला पाहिजे. म्हणजे सुरुवात आपल्याला लग्नापासून केली पाहिजे. कारण लग्न म्हणजे इच्छा आहे. आणि लग्नेश म्हणजे इच्छा पूर्ण करणारा ग्रह आहे. आता बघा, त्यांच्या लग्न कुंडलीमध्ये सिंह लग्नाची ही कुंडली आहे. काल पुरुषाच्या कुंडलीमध्ये सिंह रास
ही पंचम भावामध्ये येते. म्हणजेच कालपुरुषाच्या कुंडलीतील धर्म त्रिकोणातील रास मामांच्या कुंडलीमध्ये प्रथम स्थानात आलेली आहे. ही एक या विषयाच्या दृष्टीने चांगली सुरुवात आहे. लग्न बिंदू हा 3 अंशावर आहे. म्हणजेच लग्न मघा या केतूच्या नक्षत्रात आहे. लग्नामध्ये मोक्षाचा कारक विरक्तीचा कारक केतू आहे आणि तो सुद्धा स्वतःच्याच मघा नक्षत्रात आहे. त्यानंतर आपल्याला लग्नेश बघावा लागेल. लग्नेश रवी हा भाग्यस्थानामध्ये स्वतःच्या उच्च राशीत आणि केतूच्याच अश्विनी नक्षत्रात आहे. रवी बरोबर बुध आहे. बुध या कुंडलीचा लाभेश आहे. हा बुध सुद्धा केतूच्या अश्विनी नक्षत्रात आहे. या भाग्यस्थानातल्या गुरुग्रहातल्या रवी बुध युतीमुळे ते तत्वज्ञानाचे प्रोफेसर झाले आणि मोक्षाच्या दृष्टीनं हा एक अतिशय चांगला योग निर्माण झाला. आता या भाग्यस्थानातल्या रवी आणि बुधावर शनीची सुद्धा दृष्टी आहे. रवी जसा उच्च राशीत आहे तसा शनी सुद्धा उच्च राशीत आहे. म्हणजेच कारक ग्रहांचा परस्पराशी संबंध आलेला आहे. मग आता आपल्याला धर्म त्रिकोणातला दुसरा भाव म्हणजे पंचम भावाकडे जावा लागेल. या भावात कोणताही ग्रह नाही, परंतु या भावावर शनीची तिसरी दृष्टी येते, जी या विषयाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. त्यानंतर पंचमेश हा गुरु आहे आणि पंचमेश गुरु व्यय भावामध्ये स्वतःच्या उच्च राशीमध्ये आहे. तो 7 अंशात आहे, म्हणजेच शनीच्या पुष्य नक्षत्रात आहे. म्हणजे पंचमेश हा अतिशय उत्तम स्थितीमध्ये आहे आणि तो शनीच्या नक्षत्रात आहे आणि शनी हा 24 अंशात आहे आणि तो गुरुच्या विशाखा नक्षत्रात आहे. म्हणजेच गुरु आणि शनी यांच्यामध्ये नक्षत्र अन्योन्य योग झालेला आहे आणि हा अतिशय महत्वाचा आहे. आणि व्यय भावामध्ये गुरु हा व्ययेश चंद्राबरोबर आहे आणि पंचम स्थानावरून आपण पूर्व पुण्याही पाहतो. म्हणजेच पंचमेश हा इतक्या चांगल्या स्थितीत, इतक्या शुद्ध स्थितीत आहे की हा जातक या जन्मामध्ये आपली जी पाठीमागच्या जन्माची पूर्व पुण्याई आहे ती मोक्षाच्या दृष्टीने खर्ची घालणार आहे. कारण व्ययस्थाने खर्चाचं आहे. इतका सुंदर आपण लॉजिक तिथं लावू शकतो. त्यानंतर आपल्याला यावं लागेल धर्मभावाकडे. इथं असणाऱ्या रवी आणि बुधा संबंधात मी आधीच आपल्याला सांगितलंय. आता आपल्याला नवमेश बघायचा आहे. नवमेश मंगळ आहे, तो सप्तम भावात आहे आणि त्याची दृष्टी लग्नावर आहे. म्हणजे परत नवमेश आणि लग्न यांचं परस्पराशी कनेक्शन प्रस्थापित झालं. आपण जे योग पाहणे आणि ते लिहून काढणे, ते या पद्धतीने स्टेप बाय स्टेप जात हे योग लिहून काढायचे असतात आणि त्यांचा संबंध कसा प्रस्थापित होतोय हे सुद्धा जाणून घ्यायचं असतं. मग आता धर्म त्रिकोणातले 3 भाव पाहिल्यानंतर आपल्याला मोक्ष त्रिकोणातला प्रारंभीचा भाव म्हणजे चतुर्थ भावाकडे यावं लागतं. चतुर्थ भावामध्ये हर्षल आहे. चतुर्थ भावावर नेपच्यूनची दृष्टी आहे. चतुर्थेश जो आहे तो परत मंगळच आहे आणि त्या मंगळाची दृष्टी लग्नावर आहे. म्हणजेच चतुर्थ भाग्य मंगळ हे सगळे लग्नाशी कनेक्ट झाले आणि चतुर्थ भावावर गुरुची 5वी अमृत दृष्टी आहे, ती अतिशय महत्वाची ठरते. मग त्यानंतर आपल्याला अष्टम भावाकडे यावं लागेल.
अष्टम भावामध्ये उच्च राशीमध्ये भक्तीचा कारक शुक्र आहे आणि अष्टमेश म्हणजे शुक्राचा डिस्पोजिटर हा गुरु असून तो व्यय भावात आहे आणि व्यय भावातून तो अष्टम भावावर परत पाहतोय म्हणजे अष्टम भाव अष्टमेश व्यय भाव हे परस्परांशी अतिशय शुद्ध पद्धतीने कनेक्ट झालेले आहेत. मग त्यानंतर व्ययभावाकडे यावं लागतं आणि व्ययभावात तर बघा तुम्ही ज्याला आपण मोक्षाचं बीज म्हणतो अशी कर्क राशीचा स्वामी चंद्र व्ययभावात आहेत. चंद्र हा गुरुच्या अंशात्मक युतीमध्ये आहे. चंद्र हा पुनर्वसू नक्षत्रात आहे म्हणजेच गुरुच्या नक्षत्रात आहे. म्हणजेच गुरु चंद्र यांचं कनेक्शन किती शुभ पद्धतीने व्ययस्थानामध्ये प्रस्थापित झालेलं आहे. म्हणजेच परत हे भाव भावेश एकमेकाशी चांगल्या प्रकारे कनेक्ट केलेले आहेत. म्हणून आपल्या नियमाप्रमाणे आपण भाव भावेश आणि कारक यांचे संबंध येतात का आणि ते नुसते येऊन चालणार नाही तर त्या संबंधित भावातूनच यायला पाहिजेत. या सगळ्या गोष्टी ज्या आपण पाहिल्या तर आपल्या लक्षात येतं की या कुंडलीमध्ये धर्म त्रिकोण आणि मोक्ष त्रिकोणाचे भाव भावेश त्यांचे कारग्रह परस्परांशी अतिशय चांगल्या शुभ पद्धतीने कनेक्ट झालेले आहेत. मग माझ्यासारखा एक ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक म्हणतो की हा जातक मोक्षाचा अधिकारी आहे. पण आता आपल्याला नुसतं हे लग्न कुंडलीवरून बघून चालणार नाही, कारण लग्न कुंडलीमध्ये प्रॉमिस आहे, ही गोष्ट होऊ शकते याचं प्रॉमिस दिलंय, पण ते प्रॉमिस फुलफिल होणार आहे का हे आपल्याला नवांश कुंडलीवरूनच कळतं. नवांश कुंडलीचं अनन्यसाधारण महत्व आहे. इथं आपण सोयीसाठी याला कुंडली म्हणतोय, प्रत्यक्षात नवांश वर्ग म्हणलं पाहिजे. नवांश वर्ग हा शाश्वत वर्ग आहे. नवांश वर्ग हा जन्मकुंडलीतील नवम भावाचं सूक्ष्म रूप आहे. लग्न कुंडलीमध्ये आपले जे ग्रह आहेत त्या ग्रहांच्या मध्ये जे योग आहेत त्या ग्रहांची बलवत्ता त्या योगांची बलवत्ता नेमकी किती आणि कशी असणार आहे याच्यावर नवांश वर्गच शिक्कामोर्तब करतो. हे ग्रह आणि हे योग आपल्यासाठी काय भाग्य घेऊन आलेले आहेत याच्यावर शिक्कामोर्तब नवांश वर्गच करतो. म्हणून नुसत्या लग्न कुंडलीवरून एक अंदाज आहे, एक प्रॉमिस आहे. आपल्याला त्याच्याबरोबर नवांश वर्ग पाहणं मस्त आहे. मग आता लग्न कुंडलीकडून आपल्याला नवांश वर्गाकडे जायचं आहे. मग त्यासाठी नियम दिलेले आहेत. लग्न कुंडलीचे जे आपण भाव बघितले त्या भावांचे स्वामी नवांश कुंडलीमध्ये कोणत्या स्थितीत आहेत ते पहा. ते नवांश कुंडलीमध्येही 1, 5, 9 आणि 4, 8, 12 या भावांशी जर संबंधित असतील, असे जर रिपीट होत असतील तर ते फळ देणार याची खात्री नवांश वर्ग देतो. मग आपण सुरुवात करूया, लग्नेशापासून सुरुवात करूया. आता इथं आपण लग्न कुंडलीचा लग्नेश नवांश वर्गात तपासायचा आहे. लग्न कुंडलीचा लग्नेश रवी हा नवांश वर्गामध्ये तृतीय स्थानात केतू बरोबर आहे आणि हे दोघही भाग्यस्थानावर पाहत आहेत. लग्न कुंडलीमध्ये रवी हा केतूच्या नक्षत्रात होता, भाग्यस्थानात होता. केतू हा लग्नी होता आणि आता रवी आणि केतू नवांश कुंडलीत तृतीयातून भाग्यस्थानावर पूर्ण दृष्टीने पाहतायत.
म्हणजे तो योग रिपीट झाला. नंतर आपल्याला पंचमेश बघावा लागेल. पंचमेश गुरु, लग्न कुंडलीचा पंचमेश गुरु नवांश वर्गात षष्ठ स्थानात आहे आणि त्याची पूर्ण दृष्टी दशम भावावर आहे, व्यय भावावर आहे, द्वितीय भावावर आहे आणि द्वितीय भावातील शनीवर आहे. लग्न कुंडलीमध्येही हा गुरु व्ययभाव शनी यांच्याशी कनेक्ट होता आणि नवांश कुंडलीमध्ये गेल्यानंतरही हा परत व्ययभाव शनी यांच्याशी कनेक्ट झालेला आहे. म्हणजे तो योग रिपीट होताना तुम्हाला दिसतोय. मग लग्न कुंडलीचा भाग्येश मंगळ बघा. लग्न कुंडलीचा भाग्येश मंगळ हा नवांश वर्गात लाभस्थानात आहे. त्याची चतुर्थ दृष्टी शनीवर आहे, सप्तम दृष्टी पंचम भावावर आहे आणि अष्टम दृष्टी गुरुवर आहे. म्हणजे तो परत त्या विशिष्ट ग्रहांशी, भावांशी, भावेशांशी कनेक्ट झालेला दिसतोय आपल्याला. रिपीट झाला योग. आता मोक्ष त्रिकोण, लग्न कुंडलीतला चतुर्थेश परत मंगळच आहे आणि त्याची स्थिती तर मी आत्ताच आपल्याला सांगितली, ती मी रिपीट नाही करणार. लग्न कुंडलीचा अष्टमेश गुरु, तो सुद्धा त्याची स्थिती मी आता आपल्याला सांगितली, मी परत ती रिपीट करणार नाहीये. आणि लग्न कुंडलीचा व्ययेश चंद्र, लग्न कुंडलीचा व्ययेश चंद्र नवांश वर्गामध्ये चतुर्थातच आहे आणि तो कर्क नवांशात आहे. या कुंडलीमध्ये चंद्र आणि मंगळ दोघही वर्गोत्तम ग्रह झालेले आहेत. म्हणजे चंद्राची पोझिशन तर इतकी चांगली झालेली आहे की लग्न कुंडलीतील व्ययभाव आणि नवांश वर्गातील चतुर्थ भाव या दोघांनाही त्याने कनेक्ट केलेलं आहे. आणि परत इथं हर्षल देणार आहे, हर्षल आलेला आहे. चतुर्थ भावातही हर्षल आहे लग्न कुंडलीच्या आणि इथं चंद्राबरोबरही परत हर्षल आहे आणि हर्षल हा वेगळी वाट घेत असतो. सर्वसामान्यापेक्षा काहीतरी उत्तुंग वेगळ्या दिशेने जाण्याला प्रवृत्त करणारा ग्रह म्हणजे हर्षल आणि तो चतुर्थ भाव आणि नवांश वर्गामध्ये चतुर्थ भाव आणि चंद्र या दोघांशी कनेक्ट झालेला दिसतोय. म्हणजेच लग्न कुंडलीचे विशिष्ट भावेश नवांश वर्गामध्ये त्या विशिष्ट भावांशी आणि त्या कारक ग्रहांशी आणि भावेशांशी कनेक्ट झालेले दिसतात. म्हणजे ते योग रिपीट झाले आणि ज्या वेळेला हे रिपिटेशन दिसून येतं त्यावेळेला त्या गोष्टी नक्की घडत असतात. आता मग नवांश कुंडली ही नक्षत्र चरणात्मक कुंडली आहे. म्हणजे लग्न कुंडलीप्रमाणेच आपण बघू शकतो. नवांश लग्न मेष आलेलं आहे. आता बघा, नवांश लग्न मेष आहे म्हणजे ते लग्न कुंडलीतील भाग्यस्थानातली रास आहे आणि लग्न कुंडलीच्या भाग्यस्थानातली रास नवांश वर्गामध्ये लग्नी येणं ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे. म्हणजे या जातकाला धर्माचा बोध अतिशय चांगल्या प्रकारे होता. हा जातक धर्माने वागणारा, कर्तव्य जाणून घेऊन वागणारा आहे हे आपल्याला या लग्नावरून नक्की कळतं. आता भाव बघितला भावेश, भाव म्हणजे इच्छा आहे, भावेश मंगळ, तो लाभात आहे. म्हणजे जातकाची जी काही इच्छा आहे तो पूर्ण करण्यासाठी सिद्ध आहे. आणि त्यात परत मगाशी बघितल्याप्रमाणे मंगळाचा शनीशी संबंध आलेला आहे. नवांश कुंडलीचा लग्नेश मंगळ, त्याचा परत एकदा शनीशी संबंध आलाय, पंचमाशी संबंध आलेला आहे आणि गुरुशी सुद्धा संबंध आलेला आहे. म्हणजेच ते योग परत इथं रिपीट झालेले दिसतात. मग आता नवांश कुंडली, नवांश वर्गाचा पंचमेश बघूया आपण. तो सुद्धा कोण आहे? रवी आहे. आणि नवांश वर्गामध्ये इथं नेपच्यून आहे. आध्यात्मिक क्षेत्राच्या दृष्टीने अंतस्फूर्ती, इंट्युएशन, जे सामान्य चक्षुना दिसत नाही त्याच्या पल्याडही पाहण्याची जी एक दृष्टी आहे ती हा नेपच्यून देत असतो. आणि मामांच्या कुंडलीमध्ये दोन्हीही
लग्न आणि नवंश वर्गामध्ये हा नेपच्यून चांगल्या स्थितीत असलेला आढळतो. नवंश कुंडलीचा पंचमेश केतू मगाशीच पंचमेश रवी मगाशीच सांगितल्याप्रमाणे केतूच्या युतीतून नवम भावावर पाहतोय, म्हणजे तो योग परत रिपीट झाला. नवंश कुंडलीच्या आपण नवम भावात येऊया आता. तिथे परत शुक्र आणि राहू आहे. हा शुक्र लग्न कुंडलीमध्ये अष्टमात होता आणि आता तो नवंश वर्गामध्ये गुरुच्या राशीत नवम भावातच आलेला आहे. म्हणजेच त्याचं कनेक्शन परत इथं प्रस्थापित होताना दिसतंय. मग आता आपल्याला नवंश कुंडलीमधील 4, 8, 12 हे भाव पाहावे लागतील. तर चतुर्थ भावात मगाशीच मी सगळं सांगितलंय की चंद्र किती छान स्थितीत आहे. त्यानंतर नवंश वर्गाचा अष्टम भाव, तो अष्टम भावावर शनीची दृष्टी आहे, म्हणजे परत कनेक्शन तिथं आलं. आणि अष्टमेश मंगळ तो सुद्धा कोणत्या विशिष्ट पद्धतीने कनेक्ट झालेला आहे हे मी मगाशी सांगितलेलंच आहे. आणि आता नवंश कुंडलीतला व्यय भावामध्ये कोणताही ग्रह नसला तरी व्ययेश गुरुची व्ययावर दृष्टी आहे. इथं बऱ्याच वेळेला मनामध्ये प्रश्न येतो की षष्ठ भाव हा रोग रिपू आणि ऋणाचा आहे, पण त्याचबरोबर षष्ठ भाव हा सातत्य, कन्सिस्टन्सी, सेवा आणि साधनेचा सुद्धा आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. म्हणून हा व्ययेश गुरु षष्ठातून व्ययावर पाहतो, हा एक अतिशय चांगला योग झालेला आहे. म्हणजेच आपण आता नवंश वर्गामध्येही सगळे योग तपासले आणि आपल्या लक्षात आलं असेल की लग्न कुंडलीवरून आपण जो निष्कर्ष काढलेला होता त्या निष्कर्षाला नवंश कुंडली जास्त चांगल्या प्रकारे सपोर्ट करते. म्हणजे नवंश कुंडलीने आपल्याला खात्री दिली की हा जातक मोक्षाचा अधिकारी आहे. आणि त्याशिवाय बघा, चंद्र, गुरु, शनी आणि हर्षल हे 4 ग्रह पुष्कर नवंशात आहेत. आणि पुष्कर नवंश ही एक अतिशय बलवान स्थिती प्राप्त करून देणारी आहे. पुष्कर म्हणजे पुष्ट करणे. ते ग्रह तिथं पुष्ट होतात, स्ट्रॉंग होतात. आणि हे 4ही ग्रह आपल्या आजच्या विषयाशी संबंधित आहेत. म्हणजे आपला निष्कर्ष, आपली खात्री झाली की हा जातक मोक्षाचा अधिकारी आहे. पण नुसते योग असून चालत नाही, त्या योगाप्रमाणे काळाचं ज्ञान देणाऱ्या दशा जातकाच्या आयुष्यामध्ये येणं आवश्यक असतं. आणि या बाबतीत आपल्याला पराशर ऋषी म्हणतात, कलौ विंशोत्तरी दशा, म्हणजे कलियुगामध्ये विंशोत्तरी दशा पहा. मग आपल्याला या त्यांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये विंशोत्तरी दशा कशा आलेल्या आहेत हे पाहणं गरजेचं आहे. कारण ते ग्रह योग जर म्हणजे फ्रुटफुल होणार असतील तर तशा दशाही आपल्याला त्या जातकाला मिळणं आवश्यक असतं. आणि इथं आता बघा की त्यांना त्यांच्या आयुष्यातली जी पहिली दशा आहे ती त्यांना पुनर्वसू नक्षत्र असल्यामुळे गुरुची मिळालेली आहे. आणि आता फार महत्वाच्या गोष्टीकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितोय. जन्माच्या वेळचं नक्षत्र आणि जन्माच्या वेळची महादशा अतिशय महत्वाची असते. कारण आपला दुसरा जन्म म्हणजे पहिल्या पानावरून पुढचं पान, पहिल्या अकाउंट करून त्याच अकाउंटवर दुसऱ्या पासबुकात जाणं. म्हणून हे नक्षत्र अतिशय महत्वाचं आहे. आणि हा नक्षत्र स्वामी व्ययातच आहे. म्हणजेच या जातकानं या आधीच्या त्याच्या आयुष्यामध्येही मुक्तीच्या दृष्टीने जाण्यासाठी अतिशय चांगली कर्म केलेली आहेत आणि ते राहिलेलं फळ प्राप्त करून घेण्यासाठी त्यांचा जन्म झालेला आहे.
म्हणून आपण मागाचा श्लोक बघितला ना, तस्य पक्तिम ग्रहा सर्वे सूचयंती इह जन्मनी. या जन्मातले ते ग्रह ती सूचना देत असतात. म्हणजे सुरुवात झालेली आहे गुरु महादशेने, आणि गुरु हा व्ययभावातच आहे. आता ही दशा त्यांना 3 वर्ष मिळालेली आहे, पण मस्त सुरुवात करून दिलेली आहे. मग आता गुरुच्या महादशेनंतर आलेली आहे शनीची महादशा. शनी हा विरक्तीकडे नेणारा आहे. शनी हा तपस्या, साधना, सेवा या गोष्टीकडे नेणारा आहे. आणि तो त्यांच्या लग्न कुंडली आणि नवंश वर्गामध्येही अतिशय चांगल्या स्थितीत आहे. म्हणजे या दृष्टीने त्यांची प्रगती होत राहिलेली असली पाहिजे. त्यानंतर आली बुधाची महादशा. आता बघा, बुधाची महादशा कितव्या वर्षी आली? बुधाची महादशा त्यांना आली 39+17, म्हणजेच 22व्या वर्षी आली. म्हणजेच बरोबर भाग्यस्थाना संबंधित गोष्टी घडायला, म्हणजे उच्च शिक्षण होणे. भाग्यस्थानावरून आपण तत्वज्ञान बघतो, तत्वज्ञानाचे प्राध्यापक होणे आणि त्या विषयात त्यांची प्रगती अतिशय चांगल्या प्रकारची होणे, हे सगळं त्यांना बुधाच्या महादशेमध्ये पाहायला मिळालेलं असेल. आणि मग बुधाच्या महादशेनंतर आली केतूची महादशा. केतू तर साक्षात त्यांच्या लग्न कुंडलीमध्ये लग्नीच आहे, आणि केतूचं डॉमिनन्स किती आहे हे आपण बघितलेलंच आहे. म्हणजेच या महादशेत जातकाची अध्यात्म क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची वाटचाल सुरू झालेली असली पाहिजे. मग केतूनंतर आली शुक्राची महादशा. शुक्र हा लग्न कुंडलीमध्ये अष्टमात आहे. अष्टम स्थानावरून आपण काय पाहतो? तपस्या आणि साक्षी भावाकडे वाटचाल होणे. आणि इथं शुक्र किती बलवान आहे, तो गुरुशी संबंधित आहे. म्हणजेच अध्यात्म मार्गामध्ये, मोक्ष मार्गामध्ये प्रगती होण्यासाठी जी साधना आहे, जी तपस्या आहे, जे मी सोडणं, ज्या मनाला मागं टाकणं, या सगळ्या गोष्टी त्यांच्या या शुक्राच्या महादशेमध्ये नक्की झालेल्या असल्या पाहिजेत. आणि मग मी आणि मन यांना मागं सोडून त्यांनी ज्या वेळेला नवम भावाकडे, म्हणजेच शुद्ध धर्माकडे साक्षी भावाने वाटचाल सुरू केली असेल, त्याच वेळेला त्यांना बरोबर रवीची महादशा आली. आणि रवीच्या महादशेमध्ये या सगळ्या गोष्टींची अतिशय चांगली प्रगती झालेली असली पाहिजे. ते त्यांच्या हातून वारकरी संप्रदायासंदर्भात, ज्ञानेश्वरी संदर्भात, ज्ञानेश्वरी त्यांनी सामान्य लोकांसाठी मराठीमध्ये उपलब्ध करून दिली. ज्ञानेश्वरीवर प्रवचन केली. ज्ञानेश्वरी नुसती सांगितली नाही, तर ज्ञानेश्वरी ते पूर्णपणे जगले असले पाहिजेत. आणि मग त्यानंतर त्यांना जी शेवटची महादशा आली ती चंद्राची महादशा आली. कारण मामानी त्यांचा जो देह ठेवला तो 1968 साली ठेवलेला आहे. आणि बरोबर त्याच वेळेला त्यांना चंद्राची महादशा सुरू झालेली होती. चंद्राच्या महादशेत, चंद्राच्या अंतर्दशेत मामानी देह ठेवला. आणि इथं मी परत आपल्याला एका महत्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला सांगतोय, की ज्या महादशेमध्ये मामानी हा देह ठेवला तो महादशा ग्रह चंद्र लग्न कुंडलीमध्ये व्यय भावात स्वतःच्या राशीत वर्गोत्तम पुष्कर नवांशात असणारा तो चंद्र आहे. म्हणजेच बघा, जन्माच्या वेळची दशा होती गुरुची, देह ठेवला ती दशा होती चंद्राची, आणि हे दोन्हीही ग्रह मामांच्या लग्न कुंडलीमध्ये व्ययभावात अतिशय बलवान स्थितीत आहेत. त्यामुळे माझ्यासारख्या ज्योतिष अभ्यासकाची खात्री होते की मामांना
मी आणि परमेश्वर वेगळे नाही, फक्त परमेश्वरच आहे. ही जी एक अतिशय उन्नत अवस्था आहे, ती नक्कीच त्या काळात प्राप्त झालेली असणार. आणि इथं मग एवढं सांगून चालणार नाही. जे प्रमाण दिलेलं आहे, प्रमाण बघा म्हणून सांगितलंय, ते प्रमाण काय सांगितलंय? आवरणाचा आणि विक्षेपाचा भेद व्हायला पाहिजे. आवरणाचा भेद करणारा रवी मामांच्या कुंडलीमध्ये भाग्यस्थानात उच्च राशीत आहे, आणि विक्षेपाचा भेद करणारा शनी मामांच्या कुंडलीमध्ये तूळ या उच्च राशीत आहेत, आणि ते दोघं परस्पर सम्मुख आहेत. म्हणजे या आवरणाचा, या विक्षेपाचा, या सगळ्या साधना मार्गातून भेद झालेला असला पाहिजे. आणि मामांना मी जीव नसून मी एक चैतन्य आहे, आत्म्याचा बोध झालेला असला पाहिजे. तत्त्वम असी या स्थितीचा बोध झालेला असला पाहिजे, आणि त्यांना नक्की मोक्ष मिळालेला असला पाहिजे. हे आपण खात्रीने सांगू शकतो. आणि अजून जर दुसरं ज्योतिषशास्त्रीय प्रमाण जर बघायचं असेल, तर ते सुद्धा मामांच्या कुंडलीमध्ये अतिशय ठळकपणे दिसून येतं. आणि यासाठी कारकांश लग्न किंवा कारकांश कुंडली बघा असं शास्त्रात सांगितलंय. आता कारकांश लग्न हे समजून घेण्याच्या आधी आपल्याला चर आत्मा कारक ग्रह पाहायला पाहिजे. कारण एक कारकांश लग्न चर आत्मा कारक ग्रहाशी संबंधित आहे. आणि चर आत्मा कारक ग्रह म्हणजे आपल्या जन्म कुंडलीमध्ये सगळ्यात जास्त अंशात असणारा ग्रह. तिथे रास बघायची नाही, तिथे फक्त अंश बघायचे आहेत. आणि मामांच्या कुंडलीमध्ये शनी हा चर आत्माकारक ग्रह आहे, कारण तो सगळ्यात जास्त अंशात म्हणजे 24 अंशात आहे. मग आता काय करायचं की लग्न कुंडलीतला हा चर आत्माकारक ग्रह नवांश वर्गामध्ये कोणत्या राशीत आहे ते पाहायचं. तर हा शनी नवांश वर्गात वृषभ राशीत आहे, आणि ही वृषभ रास उचलायची आणि लग्न कुंडलीमध्ये ठेवायची, आणि ते कारकांश लग्न होतं. म्हणजेच मामांचं कारकांश लग्न दशम भावामध्ये आलेलं आहे. आणि मग इथं नियम आहे की या कारकांश लग्नाच्या व्ययात ग्रह कोणता आहे पहा, आणि तो जर मुक्तीशी संबंधित असेल तर अशा जातकाला मुक्ती नक्की मिळते. आणि आपण सर्वजण पाहत आहात, कारकांश लग्न वृषभ आहे, ते तुम्ही लग्न कुंडलीमध्ये पहा, ते दशम स्थानात आहे, आणि दशमाच्या व्ययात भाग्यात प्रत्यक्ष आत्म्याचा कारक, ज्ञान देणारा, आवरणाचा भेद करणारा रवीच तिथे आहे, आणि परत समोर शनी आहे. म्हणजेच या सूक्ष्म पद्धतीने जरी आपण व्हेरीफाय केलं, तर स्थूल पद्धतीने पाहिलेल्या गोष्टी सुद्धा खात्रीने इथं रिपीट होताना दिसतात. बघा, या पद्धतीने जर आपण आपल्या कुंडलीचा अभ्यास केला, तर आपल्या कुंडलीमध्ये सुद्धा आजचा हा जो विषय आहे मोक्ष त्रिकोणाचा, या संदर्भात काय योग आहेत, आपण कोणत्या पायरीवर आहोत, ते आपल्या कुंडलीतले ग्रह सूचना देत असतात. बऱ्याच वेळेला म्हटलं जातं ग्रह घडवतात, ग्रह घडवत नसतात, ग्रह सूचना देत असतात. ते आपण मगाच्या श्लोकातच बघितलेलं आहे. आणि ग्रह सूचना देतात म्हणजे आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत, आणि ते जाणून घेणं म्हणजे ज्योतिषशास्त्र शिकणं.
मग आपल्या कुंडलीतले ग्रह पहा, ते काय सांगतायत, ते काय सूचना देतायत, ते जाणा आणि पुढे चला. ज्योतिषशास्त्र कुठेही भौतिक सुख घेऊ नका म्हणत नाही. कारण काय आहे? ज्योतिषशास्त्राच्या प्रवर्तकांना माहित आहे की प्रत्येक व्यक्तीला त्यांना मोक्षाकडे न्यायचं आहे. पण जर जन्म घेतल्या घेतल्या चला मोक्षाकडे म्हणलं तर कुणीही ऐकणार नाही. जसं अष्टांग योगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, तर इथं स्टेप बाय स्टेप जायला सांगितलेलं आहे. पहिल्यांदा यम नियम शिकून घ्या, नंतर आसन आणि प्राणायाम. आणि मग तिथं काय सांगितलं जातं? आसन आणि प्राणायाम शिका, तुमचं आरोग्य अतिशय छान राहील, तुम्ही शारीरिक मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त राहाल आणि जीवनातले आनंद भौतिक सुख घेऊ शकाल. हे काहीतरी प्रलोभन दाखवल्याशिवाय माणूस पुढची प्रगती करत नाही. आणि मग हे करत असताना कुठेतरी त्याचा इंटरेस्ट डेव्हलप होतो आणि इंटरेस्ट डेव्हलप झाला की मग त्याला योग्य अच्छा. मार्गदर्शन जर मिळालं तर ती व्यक्ती पुढे समाधी स्थितीकडे जाऊ शकते. वेळ संपत आलेला आहे का? फक्त 2 मिनिटं, जास्त घेणार नाही मी. तसंच अगदी लग्न म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये आहे. ज्योतिषशास्त्र सांगतं लग्नापासून सुरू करा, पुढे जात जात ज्या प्रत्येक भावावरून जी काही भौतिक सुख सांगितलेली आहे ती भौतिक सुख घेत जा तुम्ही. पण मात्र अष्टम स्थानाच्या पुढे जाताना साक्षी भावाने पुढे जा, जर तुम्हाला मोक्ष प्राप्त करायचा असेल तर. आणि जर नसेल तर मग काही प्रश्न नाहीये. कारण काय, मग शंकराचार्य म्हणतातच पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम भज गोविंदम भज गोविंदम. हा सुद्धा मार्ग सगळ्यांना उपलब्ध आहे. पण शेवटी मी हे अतिशय म्हणजे लक्षपूर्वक सांगू शकतो की मोक्षाच्या मार्गाकडे जाण्यासाठीच आणि त्या मार्गाचं ज्ञान होण्यासाठी आपल्या 18 प्रवर्तक ऋषी मुनी ज्योतिषांनी आपल्याला हे ज्योतिषशास्त्र दिलेलं आहे. हे ज्योतिषाने विसरून चालणार नाही. म्हणून ज्योतिषाची जबाबदारी ही अतिशय जास्त आहे. आणि ही जर गोष्ट आपण विसरलो आणि लोकांना फक्तच भौतिक सांसारिक सुख कशी मिळतील कशी मिळणार नाहीत, काय उपाय करायचे, आणि ज्योतिषशास्त्राला जर उपायशास्त्र बनवलं तर ऋषींचा दोष आपल्याला लागणार आहे. आज मला रणनवरे सर, सुत्रावे मॅडम यांनी या निमित्ताने मला वैकुंठवासी सोनोपंत दांडेकर मामाश्री संतश्री यांच्या कुंडलीचं विवेचन करण्याचं भाग्य प्राप्त करून दिलं. यासाठी मी कुंडली मंथन आणि भाग्योदय व वास्तू, रणनवरे सर, सुत्रावे मॅडम आणि त्यांचे सगळे सहकारी आणि हे व्याख्यान ऐकत असलेले किंवा हे व्याख्यान युट्यूबवर ऐकणारे या सर्वांचे मी आभार मानतो की त्यांनी माझे विचार अतिशय शांतपणे ऐकून घेतले. जय ज्योतिषशास्त्र, जय श्रीराम, हरि ओम. धन्यवाद सर अतिशय व्याख्यान नावातच तुमच्या रामदास आहे, व्याख्यान तास असणारच आहे सर तुमच्या. धन्यवाद धन्यवाद. ही सगळ्या माझ्या वडिलांची कृपा आहे. त्यांनी माझ्यावर जे केलेले संस्कार आणि मला ज्योतिषही त्यांनीच सुरुवातीला शिकवलेला आहे. धन्यवाद सर. खूप छान. मोक्ष त्रिकोणावर असं वेगळे विचार ऐकायला मिळाले. खरंच आपण गूढशास्त्र, आपलं हे ज्योतिषशास्त्र हे गूढशास्त्र म्हणतो, याची सत्यता पटली असं म्हणायला हरकत नाही. फक्त 1 सेकंद घेतो मी. हो. या विषयामध्ये जे रहस्य दिलेलं आहे, हे रहस्य ज्या लोकांना समजेल ते खरे ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत. म्हणून नक्कीच. हा शब्द दिलाय रहस्य. ज्योतिषशास्त्र हे नुसतं वाचून, ऐकून, समजून, बघून
समजणारं शास्त्र नाही, ते रहस्य आहे. अष्टम भाव आहे. अष्टम भाव म्हणजे रिसर्च, आणि रिसर्च म्हणजे खोल 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 जाणे, म्हणजेच रहस्याचा भेद करणे. धन्यवाद. धन्यवाद सर. नक्कीच शनीची राशी आणि वृश्चिक राशीशी संबंध आपला दिसतोय, कारण तो प्रत्यंतर येत आहे त्याचं. गूढशास्त्र म्हणजे वृश्चिक राशी. तर तुमची राशी असेल यापैकी शनीची आणि वृश्चिक राशी. तर ते वेगळं न सांगू. पण मला यामध्ये थोडस एक माझ्या मतानुसार, मी पण गाडी अभ्यासक आहे. पहिलं ज्योतिष अभ्यास मंडळ म्हणजे पूर्ण डिटेल सगळं अभ्यास असतो. तर पुनर्जन्माशी संबंधित मी पण थोडासा रिसर्च करते. तर इथे ना मला राहू आणि केतू लग्नातील, राहू आणि केतू सप्तमातील राहू, त्याचबरोबर लग्नस्थानचे मघा नक्षत्र आणि केतूचे पण मघा नक्षत्र, मागील जन्मामध्ये यांचा घातपाती वगैरे मृत्यू झालेला असावा का, असं थोडस शंका येते. आता बघा की या कुंडलीचा, लग्न कुंडलीचा विचार करताना ना, की सप्तम स्थानामध्ये मंगळ राहू आहे. म्हणजे हे हे ग्रह सूचना देत आहेत. काय देत आहेत? तुम्ही जर विवाह केला तर वैवाहिक जीवनाचं दुःख भोगावं लागणार आहे. म्हणजे नक्कीच. ही डेस्टिनी आहे. पण ऑप्शन त्यांनी तुमच्याकडे दिलेले आहेत. पहिला ऑप्शन म्हणजे लग्न करू नका. दुसरा ऑप्शन म्हणजे लग्न केलं तर वैवाहिक जीवनाबाबतीत अतिशय सतर्क राहा. एक पाऊल मागं ठेवून वैवाहिक जीवन तुमचं कसं चांगलं चालेल याची काळजी घ्या. आणि मामांनी पहिला पर्याय निवडला. मामांनी विवाहच केलेला नाहीये. ते आजन्म ब्रह्मचारी होते. बरोबर सर. ते राहू आणि केतू ज्या ग्रहांबरोबर असतात किंवा ज्या स्थानाशी संबंधित असतात, तर मागील जन्मातील ते ऋण किंवा राहिलेले कर्म आपण घेऊन आलेलो असतो असं म्हटलं जातं. तर इथे त्यांचा मंगळ राहू दिसतोय आणि चतुर्थाशी संबंध आहे. त्यामुळं भावंड किंवा जमीन, घर यांच्याशी त्यांचं ऋण आहे आणि ते ह्या जन्मामध्ये पूर्ण केलेलं असावं. शुक्र यांचं तसं चांगलं आहे. वैवाहिक जीवन तसं चांगलं राहायला हवं होतं, परंतु तो राहू केतूचा तो संबंध आणि नवमांशामध्ये बघा शुक्र राहू आहे भाग्यामध्ये. तर या गोष्टी सांगतात की वैवाहिक जीवन नाहीये त्यांचं. आता बघा, याच्यामध्ये मी तुम्हाला सर्वांनाच एक फार बारकाईने गोष्ट बघा म्हणून सांगितलं होतं. जन्माच्या वेळेचं नक्षत्र आणि त्या नक्षत्राचा स्वामी तो कोण आहे बघा, गुरु आहे. तो व्ययस्थानात आहे. म्हणजेच हा जन्म घेण्याच्या वेळेला तो जातक ऑलरेडी अध्यात्म मार्गामध्ये मागच्या जन्मातच पुढे गेलेला होता. आणि नक्कीच. इतर ग्रहस्थिती आणि आलेल्या महादशा त्या जातकाला तशा पुढे नेणाऱ्या होत्या. आणि या योगाने या जातकामध्ये सुरुवातीलाच अशी विरक्ती किंवा असं ज्ञान निर्माण केलं की विवाह या गोष्टीचा विचारही त्यांच्यामध्ये आलेला नसेल. बरोबर सर. आणि या जातकाने त्यांच्या या आयुष्यामध्ये इतक्या चांगल्या गोष्टी केल्यात, इतका चांगला मार्ग त्यांनी अवलंबलेला आहे. तर मागच्या जन्मातल्या विवाह संदर्भात जर काही अशुभ गोष्टी असतील तर त्या सगळ्या अशुभ गोष्टीचं परिमार्जन विवाह न करताही या जन्मातल्या उत्तम गुणयुक्त कर्मामुळे झालेलं असलं पाहिजे. आणि बरोबर. मामानी जाताना त्यांची सगळी संपत्ती दान देऊन टाकलेली आहे. आणि ते सुद्धा व्यय दर्शवतंय. म्हणजे त्यांनी काहीच ठेवलं नाही. पूर्व पुण्याई सुद्धा सगळी खर्चली आणि या जन्माची पुण्याई सुद्धा सगळी अध्यात्म मार्गामध्ये कामाला आणली. कसं बरोबर. असतं की सामान्य माणसांच्या कुंडलीमध्ये अर्थ वेगळे लागतात आणि आध्यात्मिक क्षेत्रातल्या कुंडलीमध्ये ते अर्थ वेगळ्या पद्धतीने पाहायचे असतात. कारण डॉमिनन्स कोणत्या ग्रहाचा आहे?
मंगळ राहूचं एकत्रित डॉमिनन्स जेवढ्या प्रमाणात आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने प्रमाणात धर्म आणि अध्यात्मक विषयातील गती दर्शवणाऱ्या ग्रहांचं डॉमिनन्स आहे. म्हणून अशा गोष्टी या जातकांच्या आयुष्यामध्ये पुढे येतच नसतात, ज्या मंगळ राहूने दाखवलेल्या आहेत. मस्त सर. आणि इथं सुद्धा तुम्ही बघितलं तर राहू सुद्धा स्वतःच्या नक्षत्रात येतो. हो. आणि चंद्र चांगला आहे. मेन म्हणजे काय, तर तुमचं मन किती पवित्र आहे, तर त्यावर चंद्र यांचं खूप छान आहे. त्यामुळं आणि शनी म्हणजे चांगला आहे. बघा, गुरु तुम्ही बरोबर कॅच केलं. हो. चतुर्थ स्थान हे अंतःकरण शुद्धीशी संबंधित आहे. अंतःकरण शुद्धीचा विचार मनात आला तरच मी कोण आहे विचार येतो, आणि तरच मग माणूस अष्टम स्थानामध्ये अध्यात्माच्या दृष्टीने प्रवेश करतो. प्रत्येक जण अष्टमात प्रवेश करत असतो. कुणी फक्त ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने प्रवेश करतं, कुणी योगशास्त्राच्या दृष्टीने प्रवेश करतं, कुणी रिसर्च करण्याच्या दृष्टीने प्रवेश करतं, कुणी आयुष्यात संकट पाहण्यासाठी प्रवेश करतं, कुणी एक सर्जन म्हणून प्रवेश करतं, कुणी एक जुन्याचं नवं करणारा म्हणून प्रवेश करतं. पण काही लोक ज्यांच्या कुंडलीमध्ये अशी उन्नत ग्रहस्थिती असते ते तपस्या आणि मी आणि मनाला माग ठेवण्यासाठी अष्टम स्थानात प्रवेश करत असतात. हा फरक आहे. आता बघा, कुंडलीतली ग्रहस्थिती म्हणजे डेस्टिनी आहे, पण डेस्टिनी म्हणजे तसंच घडत नसतं. इथं ग्रह फक्त सूचना देत आहेत. डेस्टिनी म्हणजे तुम्ही एक सिच्युएशन माना, ती सिच्युएशन आहे तुमच्या कुंडलीमध्ये, पण त्याच्यावरचा पुरुषार्थ हे म्हणजे तुम्ही निवडलेले पर्याय आहेत. मग एकाच कुंडलीवर जन्म घेतलेल्या व्यक्तीच्या, अनेक वेगवेगळ्या व्यक्तीच्या आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी का घडतात? डेस्टिनी एक आहे, परंतु त्यांनी निवडलेले पर्याय वेगवेगळे आहेत. म्हणून तीच ग्रहस्थिती. म्हणून सूचयंती इह जन्मनी म्हणलंय. ग्रह घटना घडवत नाहीत. आपण श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्र वाचलेलं असेल, त्याच्यामध्ये आहे, ग्रह हे आपले मित्रही नाहीत, ग्रह हे आपले शत्रूही नाहीत, ग्रह हे आपलं चांगलंही करत नसतात, ग्रह हे आपलं वाईटही करत नसतात. मागच्या जन्मामध्ये आपल्या हातून ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याची सूचना, त्याचं इंडिकेशन फक्त ग्रह देत असतात. आणि मग माणसानं स्वतःचा पुरुषार्थ वापरायचा आणि त्या सूचनेवर लक्ष देऊन आपला रोड मॅप काय असला पाहिजे, आपण कोणत्याही मार्गाने जायला पाहिजे हे ठरवायचं आहे. म्हणून कुंडलीमध्ये ग्रह तसे आहेत म्हणजे तेच घडणार हे पूर्ण सत्य नाहीये, ते अर्ध सत्य आहे. हे माझ्यासारखा ज्योतिषी म्हणतो. मतभिन्नता असू शकते, पण माझ्यासारखा ज्योतिषी हेच म्हणणार की नशीब आणि पुरुषार्थ याचा सुंदर संगम म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे. नक्कीच सर. खूप छान. खूप धन्यवाद. सगळ्यांना खूप छान शिकायला मिळालं असेल. एवढ्या डीप लेवलवर कोणी शिकवत नाहीत, कारण त्यांना तेवढी जाणीव म्हणजे त्यांचा अभ्यास तेवढा नसतो. आज आमच्याकडे येऊन तुम्ही हातचं न राखून ठेवता मोक्ष त्रिकोणावर खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. तर खूप खूप धन्यवाद. असाच बरं, आणि एकच फक्त 5 सेकंद घ्यायची ह्याला. फक्त मी असं म्हणेन की आजच्या या व्याख्यानातून ज्योतिषशास्त्र ही उपायशास्त्र नाही. ज्योतिषशास्त्राचा उद्देश वेगळा आहे. हा उद्देश आपण स्वतःसाठी आणि आपल्या जातकापर्यंत हळूहळू पोचवला तरी सुद्धा आपण या ऋषींच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी अतिशय चांगलं काम करू, हे मी या क्षणी म्हणू इच्छितो. खरं आहे सर. धन्यवाद. खूप छान झालं. असाच वेगळा विषय घेऊन परत एकदा तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण आहे. नाही, नक्कीच येऊ आपण. मला बोलवा आणि मला रामदास सर, धन्यवाद. सर, बोला बोला. मी आशिष शशिकांत कचोळे. मी तुम्हाला चांदोरकर सरांच्या याच्यामध्ये भेटलो होतो. बर बर.
तर मामासाहेब दांडेकर हे आमच्या घरी 2दा येऊन गेलेले आहे. अरे वा, मला फारच आनंद वाटला की मामासाहेब दांडेकरांच्या कुंडलीचे मा- विवेचन करताना. माझ्या आजोबांचे ते एकदम उत्तम मार्गदर्शक होते. वा 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 वा. मी आणि तुम्ही दोघंही नशीबवान आहोत. आणि मला त्यांच्या कुंडलीबद्दल एक प्रश्न विचारायचा होता हा, की त्यांच्या कुंडलीमध्ये अं, अष्टमेश गुरु हा व्ययामध्ये गेलेला आहे. हम्म. तर त्या विपरीत राजयोगाचं फल काय त्यांना मिळालेलं आहे? आता ही व्यक्ती मोक्ष मार्गातली आहे, म्हणजेच मोक्ष दृष्टीने मिळालेली आहे, फळ मिळालेलं आहे. अष्टम आणि व्यय भावाचं कनेक्शन इतक्या चांगल्या प्रकारे झालेलं आहे की तपस्येतून समाधी अवस्थेकडे नेण्यासाठी हा अष्टमेश गुरु व्ययात उच्च राशीचा असणं हे त्यांना फळ मिळालेलं असलं पाहिजे. समाधी अवस्था आणि ही मिळालेली केतू असली देखील पाहिजे त्यांना. आपले जन्म दर्शवतो असं म्हटलं जातं की ज्या स्थानी असतो केतू तितके जन्म तुम्हाला परत पुढे असतात. तर त्यांचा लग्नात आलेला आहे केतू आणि तो पण सिंह राशीचा, म्हणजे पूर्ण जीवनाची सफलता किंवा पूर्तता किंवा मोक्ष जे म्हणताय ते तिथे ते सूत्र पण इथे लागू पडतंय. म्हणजे नुसता केतू नाही, केतूच्या नक्षत्राचा डॉमिनन्स किती आहे ते पहा आपण. हो नुसत्या केतू ग्रहाचा नाहीये, हो तर नक्षत्राचा इतका डॉमिनन्स आहे. त्याच्यामुळे विरक्ती ही त्यांना जन्मताच होती आणि हळूहळू महादशेप्रमाणे ती वाढत गेली त्यांची ती, आणि जीवनाचं ध्येयच त्यांच्या झालं. धन्यवाद सर, खूप छान समजून सांगितलं. प्रत्येक जण अशा पद्धतीने अभ्यास करतील तरच ते खरे ज्योतिषी असे समजले जातील. आता आपण बघतोय सगळे हौसे नवसे गवसे या सोशल मीडियाने खूपच बाजार मांडलेला आहे. तर तुमच्यासारखे बोटावर मोजता येतील असे लोक आहेत. आज आपण आलात, आपला अमूल्य वेळ देऊन, तर त्याबद्दल मी सगळ्यांच्या तर्फे धन्यवाद देते. असाच वेगळा विषय घेऊन तुम्ही नक्कीच आम्हाला मार्गदर्शन कराल अशी मी आधी सूचना वजा विनंती करते. तर आणि तुमचा वेळ दिलात. आपण 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 सर्वजण एकत्र येऊन एक वेगळ्या विचारानं हे ज्योतिषशास्त्र पुढं नेण्यासाठी प्रयत्न करू शकतो. हो नक्कीच सर. ओके. हेमंतराव काय म्हणताय? हेमंतराव तुम्ही अनम्यूट करा, तुम्ही म्यूट असल्यामुळे तुमचं ऐकू येत नाही. सर हा, नमस्कार. नमस्कार. आजचं व्याख्यान नावातच तुमच्या रामदास आहे, त्यामुळे ते व्याख्यान दासच असणार आहे. म्हणजे आजचं एक महाकुंभ मेळ्याची पर्वणी झाली सर्व ज्योतिषांना. आणि अतिशय तुम्ही सुंदर व्याख्यान झालं, अतिशय तुम्ही सुंदर व्याख्यान झालं सर. आणि तुम्ही हे जे वाक्य बोलला त्याच्यावरून मला एक संदर्भ आठवला. आज गुरुवार आहे आणि निर्जला एकादशी आहे आणि ती राम आणि मोक्षाच्या कृष्ण पण मार्गाने आहे. नेण्यासाठी अतिशय चांगली असते. म्हणजे एक योगायोग जुळून आलेला आहे. हो, राम आणि कृष्ण पण आहे. श्रीनिवास म्हणजे बालाजी, कृष्ण कृष्ण पण आहे, राम पण आहे. असा छान चला, संयोग आलेला आहे. आज धन्यवाद. आज मला वाटतंय सर्वांना आनंद वाटला असेल की एक रामदास सरांचं ओघवतं व्याख्यान सर्वांनी पेंडुला ग्रहण खाद्य केलं मिळालं असेल. असेल अभ्यास करण्यासाठी प्रत्येकाला. ग्रहण केलं असेल. हो. असाच एक पुन्हा एखादा वेगळा भन्नाट विषय घेऊन सर परत एखादा व्याख्यान द्यावं ही मी तुम्हाला आमच्या ग्रुप तर्फे विनंती करतो. धन्यवाद. ओके, धन्यवाद. जय श्रीराम. हरिओम. जय श्रीराम. जय श्रीराम. सगळ्याच्या वतीने मी तुमचे आभार मानते. आज सर्व उपस्थित ज्योतिष मंडळींचे देखील धन्यवाद देते आणि आजचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते. परत पुढच्या गुरुवारी एक वेगळा विषय घेऊन आपण भेटणार आहोत. सर्वांचे धन्यवाद आणि आभार. धन्यवाद. धन्यवाद.